Good morning, student. In our mathematics 2, today we will study the second chapter, that is parallel lines. In your S standard, you have to study parallel lines and transversal. In that standard, the definition of parallel line is that the line in the same plane which do not intersect each other is called parallel line. In our daily life, we see the railway track. Railway track which are parallel with each other. So, in 9th standard, we will study parallel line in detail. So, what is the definition of parallel line? Here, the lines which are coplanar and do not intersect with each other. म्हणजे एकाच प्रतलात परंतु एकमेकींना न छेदणाऱ्या रेषांना आपण पॅरलल लाईन्स म्हणतो. हियर line L and M are parallel line which do not intersect with each other. They give an example: hold a stick across the horizontal parallel bars of a window as shown in the figure. How many angles are formed? म्हणजे आपल्याला या डायग्राममध्ये खिडकीच्या आडव्या समांतर गंजांवर एखादी खाटी तिरपी धरली तर किती कोन झालेले आहेत ते आपल्याला दिसत आहेत. तर ते आपण बघूया. Do you recall the pair of angles formed by two lines and their transversal? दोन रेषा आणि त्यांची छेदिका यांच्यामुळे होणाऱ्या कोणांच्या जोड्या आपल्याला आठवतात का? तर सो इन अवर ए स्टँडर्ड वी स्टडी angle made by transversal, and here they show the diagram of parallel line and their transversal. In this figure 2.1, the line N is transversal of line LM, line N, and line L and line M are parallel lines. Here line L parallel to line M. Parallel lines अशा ह्या चिन्हाने दाखवतात. We have to study in 8th standard. आणि त्या स्टँडर्डमध्ये आपण ट्रान्सव्हर्सलसुद्धा शिकलेलो आहे. इफ अ लाईन इंटरसेक्ट गिवन टू लाईन्स इन टू डिस्टिंक्ट पॉईंट दॅन दॅट लाईन इज कॉल्ड अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टी लाईन्स. तर हियर L and M are two lines. These are parallel lines and N is transversal, means N intersects L and M, so M is transversal and L parallel to M. So by this transversal, angle made by this transversal, we have to study in a standard. So they form 8 types of angle. Here also in all 8 angles are formed. Pairs of angle formed out of these angles are as follows. So ह्या डायग्रामवरनं आपल्याला जे 8 एंगल्स मिळतात ते आपण इथे स्टडी करणार आहोत आणि वी हॅव टू स्टडी इन 8th स्टँडर्ड ऑल्सो. द फर्स्ट वन इज पेअर ऑफ करस्पॉन्डिंग एंगल्स. आता ह्याच्यातले करस्पॉन्डिंग एंगल्स यासाठी तुम्ही तुमचं 8वीचं गेल्या वर्षीचं पुस्तकसुद्धा रिफर करू शकता. तर 8th स्टँडर्डमधले आपल्याला इथे आठवायचं आहे की करस्पॉन्डिंग एंगल्स. मग करस्पॉन्डिंग एंगल्स मीन्स वॉट? इफ द आर्म्स ऑफ द ट्रान्सव्हर्सल ऑफ अ पेअर ऑफ एंगल्स आर इन द सेम डायरेक्शन इन द अदर आर्म्स ऑर अदर सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. म्हणजे इथे बघा, हा ट्रान्सव्हर्सल आहे, त्याच्या सेम साईडला, याच साईडला आणि ह्याच साईडला जर एंगल्स असतील तर ते करस्पॉन्डिंग एंगल्स असतात. तर हे करस्पॉन्डिंग एंगल्स आपण बघूया. एक एक्झाम्पल आपल्याला त्याने दिले आहे, एंगल ए अँड एंगल एच, कारण सेम साईड. देन एंगल एच्या सेम साईडला कोणता एंगल येईल? एंगल ई. म्हणजे इथे तुमचा आन्सर काय येईल? सेकंड वन, एंगल ई. देन पुढची साईड घेऊया, एंगल सी. हा एंगल सीचा आपण त्याच साईडने होणारा करस्पॉन्डिंग एंगल कोणता आहे? एंगल जी. तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही लिहून घ्यायचं आहे. देन एंगल बी. आता इथे बीचा करस्पॉन्डिंग एंगल कोणता आहे? एंगल एफ. दिस इज अ बेसिक ऑफ these angles. So all of you understand angle B and angle F. These are the corresponding angles and there are
4 pairs of corresponding angles, the angles which are formed in the same direction on the same side of the transversal. Then interior angles, a pair of angles which are on the same side of the transversal and inside the given line. But we have to study first alternate interior angle. Alternate angle interior are on the inside and म्हणजे इंटेरियर आणि एक्सटेरियर असे दोन्ही असतात. सो फर्स्ट पेअर ऑफ ऑल्टरनेट इंटेरियर एंगल्स. आता हे मात्र आपण बघताना इथे आपल्याला शेप बघा कसा दिसतोय. हिअर CNE झेड शेप लक्षात ठेवायचा. CNE मीन धिस शेपमध्ये आलं तर ह्याला अल्टरनेट इंटेरियर एंगल्स म्हणतात. पुन्हा हा शेप बघून घ्या. ह्या शेपमध्ये म्हणजे झेड शेपमध्ये आला म्हणजे हा C इकडे आहे तर त्याचा अल्टरनेट इंटेरियर एंगल कसा येईल, E येईल. लक्षात आलं. हे तुम्हाला इथे भरूनच दिलं आहे. एंगल C, एंगल E, देन एंगल B आणि एंगल H. ते ट्रान्सव्हर्सलच्या ऑपोजिट साईड्सला असतात आणि धिस शेप इज फॉर्म देन इज कॉल्ड अल्टरनेट एंगल्स. हे खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्यासाठी कारण इथे ओनली वन एंगल नाव एका याने दिलं आहे लेटरने. आपल्याला 3 लेटरची नावं शिकायची आहेत त्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. करस्पॉन्डिंग एंगल, अल्टरनेट एंगल हे डोक्यात फिट तुमच्या व्यवस्थित करा. तुम्ही पुन्हा टेक्स्टबुक पण रीड करा. पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर एंगल्स. आता इथे पण एक्सटेरियर म्हणजे बाहेरच्या बाजूने. आता हा D घेतला तर त्याचा एक्सटेरियर एंगल F येईल. हा जर आपण A घेतला तर त्याचा एक्सटेरियर एंगल G आहे आणि याचा यूज आपण आपल्या एक्झाम्पल्समध्ये करणार आहोत. तर सगळ्यांना करस्पॉन्डिंग एंगल्स, अल्टरनेट इंटेरियर एंगल्स आणि अल्टरनेट एक्सटेरियर एंगल्स कळले. करस्पॉन्डिंग एंगलला ट्रान्सव्हर्सलच्या सेम साईडला असतात तेच एंगल घ्यायचे आणि अल्टरनेट एंगल्समध्ये तुम्ही इनसाईड अँड एक्सटेरियर म्हणजे इनसाईडवाले पण आणि एक्सटेरियर पण घेतात म्हणजे इंटेरियर आणि एक्सटेरियर. पण अल्टरनेटमध्ये तुमचा हा शेप आला पाहिजे म्हणजे ते अल्टरनेट एंगल्सचा. आता पेअर्स ऑफ इंटेरियर एंगल्स ऑन द सेम साईड ऑफ द ट्रान्सव्हर्सल. इंटेरियर एंगल्स म्हणजे कुठे असतात, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असतात आणि आतमध्ये असतात म्हणजे इनसाईड. तर इथे आपल्याला हा शेप दिसला पाहिजे असा बॉक्स शेप. मग ह्याच्यामध्ये तुम्हाला हा C आणि H दिसतो, B आणि E दिसतो. त्यामुळे दीज आर द इंटेरियर एंगल्स. एंगल C अँड एंगल H, एंगल B अँड एंगल E. यावरनं आपल्याला या एंगल्सच्या प्रॉपर्टीज सांगितल्या आहे. इम्पॉर्टंट प्रॉपर्टीज ऑफ धिस करस्पॉन्डिंग इन अल्टरनेट अँड इंटेरियर एंगल्स. First property is what? When two lines intersect, the pair of opposite angles form are congruent. आता इथे टू लाईन्स ह्या काय करतात, टू लाईन्स इंटरसेक्ट होतात. हे आपण अगोदरच्या आपल्या फर्स्ट चॅप्टरमध्ये बघितलं. इफ द टू लाईन्स आर इंटरसेक्ट्स अँड देअर ऑपोजिट एंगल्स आर कॉन्ग्रुएंट. हे ऑपोजिट एंगल जे आहेत ते टू लाईन्स इंटरसेक्ट झाल्या की ते कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. द एंगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. हे पण आपल्याला माहिती आहे. हे एंगल्स आहेत हे लिनियर पेअरमध्ये असतात तर ते सप्लिमेंटरी असतात म्हणजे त्यांची टोटल 180 डिग्री असते. द लिनियर पेअर ऑफ एंगल्स आर सप्लिमेंटरी. हे अगोदरच्या ह्याच्यात आपल्याला झालं आहे. देन third property, when pair of corresponding angles is congruent, then all the remaining pairs of the corresponding angles are congruent. If two parallel lines and their transversal form 4 corresponding pair of corresponding angles, then one pair of corresponding angle is congruent, तर remaining जे आहेत उरलेले 3 pairs, these are also congruent. म्हणजे एक एंगल कॉन्ग्रुएंट असतं तर रिमेनिंग 3 पेअर्स पण त्यातले कॉन्ग्रुएंट येतात. वेन वन पेअर ऑफ अल्टरनेट एंगल्स इज कॉन्ग्रुएंट देन द रिमेनिंग पेअर ऑफ ऑल्सो
कॉन्ग्रुएंट. आता अल्टरनेट अँगलला आपण झेड शेप बघितलेला आहे, तर इथे अल्टरनेट अँगल हे येणार बघा. हे ह्या एक जोडी कॉन्ग्रुएंट असेल तर हे रिमेनिंग अल्टरनेट अँगलसुद्धा काय येणार, कॉन्ग्रुएंट येणार. वेन वन पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स ऑन वन साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल इज सप्लिमेंटरी देन द अदर पेअर ऑफ इंटेरियर अँगल्स इज ऑल्सो सप्लिमेंटरी. आणि इंटेरियर अँगल्स असतात ते कॉन्ग्रुएंट नसतात, दे आर सप्लिमेंटरी. म्हणजे त्यांचं मेजरमेंट किती असतं, 180 डिग्री. So this is a parallel lines and this is their transversal, then these two angles measure is 180 degree. हे बॉक्स टाईप जे अँगल्स दोन असतात हे इंटेरियर अँगल्स आहे आणि ते सप्लिमेंटरी असतात, म्हणजे त्यांचं मेजरमेंट 180 डिग्री असतं. आणि त्याचा यूज आपल्याला थेरम आणि त्याच्या प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करून दाखवायच्या आहेत. त्याच्या अगोदर आता इथे आपण एंगल्सची नावं फक्त ABCD अशी दिली होती, त्यानुसार लिहायला शिकलो. पण आपल्याला इथे 3 अक्षरी नावं शिकायची आहेत. त्यासाठी आपण हे एक एक्झाम्पल सॉल्व करू, मी तुम्हाला दाखवलं आहे. त्याची तुम्ही प्रॅक्टिस करा आणि त्याप्रमाणे तुमचा होमवर्क तुम्ही सॉल्व करायचा आहे. तर हिअर 2 पॅरलल लाईन्स आर गिवन, AB and CD. And XY is their transversal. AB parallel to CD and XY काय आहे, त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. तर त्यामुळे आणि दे आर इंटरसेक्ट, XY इंटरसेक्ट AB and CD इन पॉईंट P and Q. P आणि Qमध्ये ती त्यांना छेदत आहे. मग अशा वेळेस जे करस्पॉन्डिंग अँगल्स 4 होणार आहेत ते तुम्ही कसे लिहिणार, तर ते आपण बघूया. हे तुमच्यासाठी आहे. तर आता मी इथे पॅरलल लाईन्स 2 पुन्हा ड्रॉ करते. दिस इज AB अँड दिस इज CD आणि दिस इज देअर ट्रान्सव्हर्सल. तर आपल्याला जे हवं आहे तेवढेच आधी करस्पॉन्डिंग अँगल्स बघूया. तर फर्स्ट वन, हा जो X इथे P and Q आहे. आता हा जो XPA आहे, पहिला कोणता येणार, XPA. XPAचा त्याच साईडने करस्पॉन्डिंग अँगल असणार हा, तुम्ही इथून, हा CD आहे ना, नीट बघा, अँगल XPA हा दिसतोय, त्याचाच करस्पॉन्डिंग अँगल मला हा कोणता घ्यावा लागणार आहे, PQC. कोणता, PQC. लक्षात आला पहिला अँगल मी कसा घेतला, फर्स्ट करस्पॉन्डिंग अँगल इज XPA and their pair is PQC. आता पुढचा करस्पॉन्डिंग अँगल्स बघूया आपण. आता इथे पण आपल्याला नीट दिसतंय बघा, ह्याच्यात बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पहिला आपण बघितला XPA and त्याचाच पेअर दिला PQC. झालं. आता ह्याच्याचमध्ये दुसरा अँगल बघूया आपण, तो ह्या बाजूने ह्याच साईडला हा अँगल असेल APQ. कोणता अँगल असणार, APQ. तो आता तो बाहेरच्या बाजूने, आधी बाहेरच्या बाजूने घेतला ना, आतल्या बाजूचा घेतला, आता आतमध्ये आणि बाहेरच्या बाजूने. ह्याचं 3 अक्षरी नाव काय आहे, अँगल APQ. आणि त्याचा सेकंड पेअर येईल तो तुम्ही CQY किंवा YQC लिहू शकता. तुम्हाला इथे लिहून दाखवलेलं आहे, पण इथे डायग्राममध्ये आपल्याला नीट समजलं पाहिजे तरच आपण लिहिणार आहोत. Then second pair is angle APQ and angle CQY or YQC. तर आता ट्रान्सव्हर्सलच्या या ऑपोजिट साईडला येऊया. तिथे फक्त Aच्या ऐवजी B आला पाहिजे, Cच्या ऐवजी D आला पाहिजे, Xच्या ऐवजी Y आला पाहिजे. P आणि Q हे तसेच इंटरसेक्ट केलेले आहे, ते पॉईंट आहेत, त्यामुळे ते तसेच राहणार. मग आपण XPA घेतलेला होता, त्याऐवजी इकडे लिहिणार XPB. हा बाहेरच्या बाजूने XPBचा ह्याचा दुसरा पेअर येईल करस्पॉन्डिंग अँगलचा, हा येईल PQD. म्हणजे PQ सेमच राहणार, फक्त तुम्ही इथे C लिहिलेला तिथे इथे D लिहिणार आहात. लक्षात आलं. म्हणजे हा बाहेरच्या बाजूने हा आतमधला आहे, म्हणजे अँगल XPB अँड अँगल PQD. इथे तुम्हाला दिसेल सुद्धा बघा, इथे X आहे, इथे पण आपण X घेतला आहे. त्यानंतर A असेल तर आपण B घेतला आहे, C असेल तर आपण D घेतला आहे. एवढा चेंज तिथे लक्षात घ्यायचा आहे. पण डायग्रामप्रमाणेच आपल्याला गेलं पाहिजे, तर पहिल्यांदा डायग्राम समजली पाहिजे. त्यानंतर दुसरी, हा
अँगल मधला घेणार तर हा अँगल बाहेरचा घेणार आहोत. तर आता ह्या अँगलचं रीडिंग कसं येणार? अँगल BPQ, BPQ म्हणजे ह्या फॉर्ममध्ये हा अँगल आला पाहिजे. तर त्याचाही करस्पॉन्डिंग अँगल त्याच फॉर्ममध्ये येण्यासाठी तो असेल DQY किंवा YQC. म्हणजेच करस्पॉन्डिंग अँगलसाठी तुम्हाला सेम साईडला ह्याच पद्धतीने अँगल झाले पाहिजेत. हे साईन लक्षात ठेवा करस्पॉन्डिंग अँगलचं. ह्या बाजूने एक साईन येईल आणि ह्या बाजूने एक साईन येईल. दिस इज द साईन ऑफ करस्पॉन्डिंग अँगल. म्हणून लक्षात आलं सगळ्यांच्या. हा जो एक शेवटची जोडी अँगल BPQ अँड अँगल DQY और YQD म्हणजे तुमचा शेप असा आला पाहिजे करस्पॉन्डिंग अँगलचा. लक्षात आलं सगळ्यांना? करस्पॉन्डिंग अँगल इन अँगल्स नेम इन 3 लेटर्स, म्हणजे 1 लेटरमध्ये असं किंवा 3 लेटर, पण आपल्याला आता पुढे शिकायचं आहे ते 3 लेटर्समध्येच, म्हणून आपण ह्याची प्रॅक्टिस महत्त्वाची आहे. आता आपण करस्पॉन्डिंग अँगल्स तुमच्या लक्षात आला कोणता शेप असतो. आता अल्टरनेट इंटेरियर अँगल बघायचे. तर अल्टरनेट इंटेरियर अँगलचा मी तुम्हाला शेप दाखवला तो हा झेड शेप. कोणता? झेड शेप. म्हणजे आता इथे येणारा अँगल आणि इथे येणारा अँगल ही एक पेअर असणार. मग ह्या अँगलचं नाव आहे अँगल APQ. बराबर. हा इथे स्टॉप झाला आहे म्हणजे APQ आणि हा ह्या बाजूने गेला आहे म्हणजे अँगल PQD. म्हणजे आपण पेन्सिलीने असे रिमार्क केले की आपल्याबरोबर लक्षात येतं की इथे A, दिस वन इज P अँड दिस वन इज Q आणि परत PQ अँड दिस वन इज D. म्हणजे तुम्हाला लगेच अल्टरनेट इंटेरियर अँगलचा शेप लक्षात आला. मग ह्याच याच्या ऑपोजिट साईडने गेलो तर या बाजूने हा कोणता येतो? तर ह्या शेपमध्ये दिस वन इज BPQ आणि दिस वन इज PQD. Sorry, PQC. All of you understand this? Angle BPQ म्हणजे this one and angle PQC म्हणजे this one. अल्टरनेट दिसता. अल्टरनेट म्हणजे आपल्याला इथे फुल्ली दिसली पाहिजे किंवा तुम्हाला समजण्यासाठी तुम्हाला झेड शेप लक्षात आला तर त्याचे अल्टरनेट अँगलच्या पेअर्स शोधता येते. अँड देअर इज ऑनली 2 पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटेरियर अँगल. देन 2 पेअर्स ऑफ अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. एक्सटेरियर अँगल म्हणजे बाहेरच्या बाजूने. बाहेरच्या बाजूने सुद्धा झेड शेप झाला पाहिजे आपल्याला. तर हा बघा, हा जो आहे Pच्या इकडे तसा आपण इथे ह्या बाजूने घेणार म्हणजे आपला अँगल होईल XPA. कोणता होईल? XPA जो झाला त्याचा बाहेरच्या बाजूने तुम्ही DQY किंवा YQD. आता ह्याचा शेप थोडा एक्सटर्नलचा बदलतोय. एक ह्या बाजूने जातोय तर एक ह्या बाजूने जातोय. म्हणजे इथे तुम्हाला इथे XPA दिसेल तर इथे टोटली नाव चेंज दिसतंय ते म्हणजे YQD किंवा DQY असा शेप येईल एक्सटर्नलमध्ये. आपल्याला जास्तीत अल्टरनेट इंटेरियर करस्पॉन्डिंग आणि ऑनली इंटेरियर जास्त बघायचे. एक्सटर्नलचा यूज तुम्हाला 1-2 एक्झाम्पल्समध्ये येऊ शकतो. देन धिस साईड XPB चा अल्टरनेट अँगल आहे ना YQC. इथे D घेतला तर इथे C आला पाहिजे. म्हणजे तुमच्या इथे लक्षात आलं असेल बघा, XPA चा YQD किंवा DQY अँड दिस वन इज XPB चा तुम्हाला कोणता मिळणार आहे? YQC. म्हणजे X आला तर Y घ्यायचा, B आला तर C घ्यायचा. P आणि Q ते तर आपल्या मधलेच पॉईंट आहेत. लक्षात आलं सगळ्यांना? अल्टरनेट एक्सटेरियर अँगल. अँड लास्ट वन इज इंटेरियर अँगल्स. तर इंटेरियर अँगलचा मी तुम्हाला शेप सांगितला, एक तर बॉक्स शेप किंवा तुम्ही ह्याच अशाच पद्धतीने करू हा शेप घेऊ शकतात तुम्ही. म्हणजे हा P आणि Q झाला. ह्या बाजूने त्याला कोण आहे? हा A आणि ह्या बाजूने आहे त्याचा C. दिस वन इज B अँड दिस वन इज D. मग आतल्या बाजूच्याच अँगल ना, दीज आर सप्लिमेंटरी, दे आर नॉट कॉन्ग्रुएंट. इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सो अँगल APQ आणि अँगल CQP. Here we don't write this XY. In interior angle we don't write XY. Only APQ, CQP. And then here BPQ
DQP or PQD. All of you understand? Here you have to write PQC also. तुम्ही PQC लिहू शकता किंवा CQP लिहू शकता आणि इथे PQD लिहू शकतात किंवा DQP लिहू शकता. All of you understand this? This is very important for you to understand these angles. Corresponding angles means which shape? This shape. This side, this. Alternate interior angles means which shape? Z shape. लक्षात आलं तुमच्या? मग हे शेप तुमच्या लक्षात आले पाहिजे तरच तुम्ही त्याप्रमाणे एंगल्स घेणार आहात. आणि आपण एक्सटर्नलचा जास्त एक्सटर्नलचं एकदम डिफरंट आहे ते एक ह्या बाजूला होतो तर एक ह्या साईडने होतो. दिस वन अल्टरनेट एक्सटेरियर एंगल. आणि इंटेरियर एंगलसाठी तुम्ही असं साईन लिहू शकता हे म्हणजे इथे ते 2 पॉईंट्स येतील किंवा बॉक्स घेतला तरी चालेल. तर सगळ्यांना हे समजलेलं असेल. वी हॅव टू many lines you have to draw this type of parallel lines and their transversal and from 8th standard book there are many sums on this type and we in standard we learn the properties of corresponding angles, alternate angle, interior angle. You see your standard book and from that book you draw the lines, parallel line and the transversal, and write down the names of corresponding angles, interior angle, alternate interior angle and alternate exterior angle. This is more important for this to learn this chapter of parallel, and then we have to learn the properties of learn in a standard properties of corresponding angles, alternate angle, interior, and here we prove that properties in 9th standard. So this is very important for all of you to how to write corresponding angles, interior angles and alternate angle. सगळ्यांना हे अत्यंत महत्त्वाचं आहे. खूप तुम्ही सगळ्यांनी प्रयत्न करायचा की तुम्हाला हे लिहिता आलेच पाहिजे स्वतःला. म्हणून हे तुम्हाला लिहून दिलं आहे. तुम्ही त्याचा वापर करा. 8th स्टँडर्डचं बुक बघा किंवा तुमच्या 9th स्टँडर्डच्या बुकमध्ये पण आहे. हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्यासाठी तुम्ही ही ॲक्टिव्हिटी करून बघा घरी. प्रॉपर्टीज ऑफ पॅरलल लाईन्स अनुभवण्यासाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. टू व्हेरीफाय द प्रॉपर्टीज ऑफ एंगल्स फॉर्म बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ 2 पॅरलल लाईन्स. काय करायचं आहे? टेक अ पीस ऑफ थिक कलर पेपर नसेल तर take your drawing paper and color it. Draw a pair of parallel lines and transversal on it. बघा इथे दाखवलेलं आहे. पॅरलल लाईन्स काढायच्या आणि त्यांची ट्रान्सव्हर्सल काढायची तुम्ही. पेस्ट स्ट्रेट स्टिक्स ऑन द लाईन. आणि ह्या तुमची जी ही पॅरलल लाईन्स आहे त्याच्यासाठी 2 स्टिक घ्यायच्या, त्याच्यावरची ट्रान्सव्हर्सलची 1 स्टिक, अशा त्या चिकटवायच्या त्या स्टिक. इच एंगल विल बी फॉर्म. आता जे एंगल्स इथे तयार होणार ते तयार झाल्यानंतर कट पीस ऑफ कलर पेपर. आता इथे त्यांनी तो लावलेला आहे बघा पीस ऑफ कलर पेपर. इथे एक करस्पॉन्डिंग एंगल दाखवायला त्यांनी हा लिनियर पेअर झाला, हा 1 आणि 2 दाखवला आहे बघा. तर हा पीस ऑफ कलर पेपर घेतला आहे ॲज शोन इन द फिगर विच विल जस्ट फिट ॲट द कॉर्नर ऑफ अँगल 1 अँड अँगल 2. अँगल 1 साठी आणि अँगल 2 साठी वेगवेगळे कलर. प्लेस द पीसेस नियर डिफरंट पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग एंगल. आता ह्याचा कलर वेगळा घेतला, त्याचा हा करस्पॉन्डिंग एंगल आहे तर त्याला तुम्ही हा 1 2 3 4 5 येणार, याचा नंबर 6 7 8 म्हणजे 1 आणि 5 अशी जोडी नंबरिंग देऊन पण कारण ते टोटल 8 एंगल्स असतात त्या नंबरनुसार पण तुम्ही 1 2 3 4 नंबर दिले तरी तुम्ही. आता इथे बघा हा 1 हा 2 हा 3 हा 4, दिस वन इज 5 6 7 8. तुम्हाला हवे तसे नंबर देऊन 1 आणि 5 4 आणि 8 2 आणि 6 3 आणि 7 असे करस्पॉन्डिंग एंगल्स तर जमतात ना आपल्याला. त्याप्रमाणे नंबरिंगप्रमाणे सुद्धा तुम्ही करस्पॉन्डिंग एंगल्स लक्षात ठेवू शकतात. आणि 4 आणि इथे कळे 6 3 आणि 5 हे इंटेरियर एंगल्स अल्टरनेट येणार. पुन्हा आपण नीट बघूया. इथे समजा आपण हे आता हे आधी आपण ही फिगर कंप्लीट करूया.
इथे तुम्ही अँगल 1 आणि अँगल 2 इथे डिफरंट पेपर्स वापरायचे आहे. प्लेस द पीसेस नियर डिफरंट पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अल्टरनेट अँगल्स अँड इंटरनेट अँगल्स आहे अँड देअर व्हेरीफाय देअर प्रॉपर्टीज. तर इथे तुम्हाला दाखवलं हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत, हे अल्टरनेट आहे आणि हे स्वतः तुम्ही ॲक्टिव्हिटी करून बघितली. इझी आहे, दरवर्षी मुलं करतात. सो यू हॅव टू डू दिस ॲक्टिव्हिटी with color paper or drawing paper and put the streak and गमने तुम्ही चिकटवू शकता त्याला. Stick with gum and then take a piece of color paper and ते कलर पेपर तुम्ही असे लावायचे आहेत आणि त्याच्यातनं करस्पॉन्डिंग अँगलची जोडी अल्टरनेट अँगल आणि इंटरनेट अँगल बघा. आता अजून एक मेथड सांगते की आपण 2 लाईन ड्रॉ करायच्या, त्याला ट्रान्सव्हर्सल दिल्यानंतर नंबरिंगने पण आपण एकदम इझिली लक्षात ठेवतो. तुम्ही नंबर कसे देणार त्याच्यावर आहात. 1 2 3 4 5 6 7 8. ते इथे करस्पॉन्डिंग अँगलची जोडी 1 आणि 5 येणार. त्यानंतर 4 आणि 8 येणार. तर इथे 2 आणि 6 येणार, 3 आणि 7 येणार करस्पॉन्डिंगची. देन अल्टरनेट इंटेरियरमध्ये 4 6 3 5 असं लक्षात. हे सुद्धा आपल्याला इझी जातं नंबरिंगने, म्हणजे आपल्याला ती नावं फक्त 3 अक्षरी घेता आली पाहिजे. देन एक्सटर्नल घेतले अल्टरनेट तर 1 आणि 7ची पेअर येणार. 1 and 7 आणि इथे येईल 2 आणि 8 आणि राहिला आता इंटेरियर अँगल्स तर तो 4 आणि 5 3 आणि 6 असं सुद्धा नंबरिंगने आपण इझी वेली लक्षात ठेवू शकतो. फक्त तुम्ही स्वतःला अंडरस्टँड झाण्यासाठी कोणती मेथड यूज करणार ते तुमच्यावर आहे. तुम्हाला मी दाखवलं आहे, त्या पद्धतीने तुम्ही करा. होप की तुम्हाला ह्या पिरियडमध्ये एवढं तरी कळलं असेल. करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट इंटेरियर अँगल, अल्टरनेट एक्सटेरियर अँगल आणि नुसते इंटेरियर अँगल एवढे समजलं तरी खूप आहे. तरच तुम्हाला पुढे त्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करता येईल. तुम्हाला ही नावं देता आली पाहिजे. यू हॅव टू लर्न युअर 8th स्टँडर्ड बुक ऑल्सो अँड 9th स्टँडर्ड बुक ऑल्सो. देन यू हॅव टू अंडरस्टँड धिस अँगल्स, हाऊ टू राईट अँड देअर प्रॉपर्टी. अँड नीट लक्षात ठेवा का करस्पॉन्डिंग अँगल्सचे जे पेअर असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. अल्टरनेट इंटेरियर किंवा अल्टरनेट एक्सटेरियर अँगलसुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. बट इंटेरियर अँगलचे पेअर जे असतात ते सप्लिमेंटरी असतात. म्हणजेच ह्यातला आपण एखादा अँगल घेतला, समजा धिस अँगल APQ प्लस अँगल CPQ इज इक्वल टू 180 डिग्री. हे किती येणार, त्याची 180 डिग्री. CQD आहे हा. नीट करूया आपण. अँगल APQ प्लस अँगल CQP किंवा PQC इज इक्वल टू 180 डिग्री. म्हणजे ह्याचं मेजरमेंट जे असतं ते 180 असतं. म्हणजे ह्याच्यातला एक अँगल 70 असेल तर दुसरा अँगल 180 मायनस केला तर 110 येणार. हे इतकं आपल्याला हे नॉलेज असणं गरजेचं आहे. देन वी हॅव टू स्टडी देअर प्रॉपर्टीज अँड हाऊ टू प्रूव्ह दॅट प्रॉपर्टीज. ऑल ऑफ यू अंडरस्टँड दिस. You have to read your textbook and do your homework. Thank you.